केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सलग 7व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर. सलग 7 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारामन पहिल्या केंद्रीय महिला अर्थमंत्री. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर. 47,65,768 कोटींचा एकूण अर्थसंकल्प. 3 लाखापर्यंत उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. तर नव्या प्रणालीनुसार स्टँडर्ड डिडक्शन 50,000 वरून 75,000 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पातून मोठी घोषणा. 3 ते 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर, तर 7 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर, तर 10 ते 12 लाखांच्या उत्पन्नापर्यंत असलेल्यांना 15%, तर 12 ते 15 लाखापर्यंत 20%, तर 20 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्यांना 30% कर भरावा लागणार. EPFO कर्मचाऱ्यांसाठी 3 नव्या योजना. पहिल्यांदा नोंदणी केलेल्यांना 15,000 रुपये 3 हप्त्यामध्ये देण्यात येणार. नवीन मोबाईल घेणाऱ्यांना मोठा दिलासा. मोबाईल आणि चार्जरवरील कस्टम ड्युटीत 15% घट. मोबाईल आणि चार्जर स्वस्त. इलेक्ट्रिक वाहनं, लिथियम बॅटरी तसंच एक्सरे मशीन स्वस्त होणार. आयात कर कमी करण्यात आल्याचा परिणाम. कॅन्सरवरच्या 3 महत्त्वाच्या औषधांना कस्टम ड्युटीतून वगळलं. कॅन्सरवरची औषधं होणार स्वस्त. 1 कोटी घरांना 300 युनिट्सपर्यंत मोफत वीज मिळावी यासाठी PM सूर्यघर मोफत वीज योजना लागू. योजनेसाठी 14 लाख अर्ज दाखल. प्लास्टिकच्या वापरावर मर्यादा आणण्यासाठी प्लास्टिकपासून बनणाऱ्या वस्तूंवरील करात वाढ. प्लास्टिकच्या वस्तू घेणं महागणार. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 3 कोटी नवीन घरं बांधण्यात येणार. शहरी भागात 1 कोटी घरांची निर्मिती केली जाणार. अर्थसंकल्पातून मोठी घोषणा. शेअर बाजारात वर्षभरासाठी केलेली गुंतवणूक महागणार. 10 ऐवजी 12.5% कर लागणार. निर्मला सीतारामन यांची माहिती. मुद्रा कर्जाची मर्यादा 10 लाखांहून 20 लाखांवर. बिगर शेती व्यावसायिक आणि लहान कर्जदारांना अर्थसंकल्पातून मोठा दिलासा. ग्रामविकासासाठी 2,66,00,000 कोटी रुपयांची तरतूद. राज्यांना 15 वर्ष व्याजमुक्त कर्ज पुरवठा केंद्र सरकार करणार. रोजगार आणि कौशल्य विकासावर सरकारचा भर. 5 वर्षात 4.1 कोटी तरुणांसाठीच्या पॅकेजवर फोकस. निर्मला सीतारामन यांची माहिती. महिलांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न. 20 लाख तरुणांना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण तर नवे कौशल्य विकास कोर्सेसही सुरू करणार असल्याची घोषणा. नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत 12 औद्योगिक पार्क उभारले जाणार. खाद्यपदार्थांची गुणवत्ता सुधारावी म्हणून नव्या 100 लॅब्सही उभ्या केल्या जाणार. देशाला समृद्धीकडे नेणारं बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलं. तरुणांना अमर्याद संधी. रोजगार कौशल्य विकासावर आमचा भर. पंतप्रधान मोदींची बजेटवर प्रतिक्रिया. आजचा अर्थसंकल्प हा देशाच्या विकासासाठी नसून मोदी सरकार वाचवण्यासाठीचा अर्थसंकल्प. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्र सरकारवर निशाणा. अर्थसंकल्पातून सर्वसामान्य करदात्यांना मोठा फायदा मिळेल. 9 घटकांना न्याय देणारा आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमना. देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेला अर्थसंकल्प. अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. देशवासियांच्या आशा आणि आकांक्षा आणि अपेक्षांचा पूर्तता करणारा अर्थसंकल्प. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांची बजेटवर प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरू केलेली दिसते. गेल्या 10 वर्षात महाराष्ट्र ओरबाडला. मुंबईची लूट केली पण बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. बजेटमध्ये आंध्र प्रदेश आणि बिहारला दिलेल्या भरघोस निधीवरून विरोधकांचा संताप. लाडका बिहार, लाडका आंध्र प्रदेश असं दिसतंय. मग परका महाराष्ट्र का? सुप्रिया सुळेंचाच सवाल. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नाही. महाराष्ट्राला ही वागणूक का? आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.